नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शासकीय गुलमोहर विश्रामगृहात रूम नंबर 102 मध्ये 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात किशोर पाटील यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याबाबत व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी यासाठी दक्ष पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. विश्रांतीगृहात सापडलेली रक्कम या प्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, तसेच उच्च पदस्थी अधिकारी तुकाराम मुंडे, राहुल रेखावार, प्रवीण गेडाम यांच्यापैकी कोणाचीही समिती करून प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. चौकशी दरम्यान अनेक मोठे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची नावे समोर येईल असा विश्वास दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष नागसेन बागुल यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह गुलमोहर या ठिकाणी काही आमदारांची टीम येणार होती आणि त्या टीमच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी काही कामांचा आढावा त्या ठिकाणी घेणार होता. त्याच्यानंतर त्यांचे सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर तापी हा रूम त्या ठिकाणी बुक झालेला होता आणि शासकीय विश्रामगृहामध्ये 102 नंबरची जी काही रूम होती ती समितीच्या नावाने बुक केलेली होती. तदनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 20 दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी 1,84,00,000 रुपये माजी आमदार अनिल गोटे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळून आलेले आहे. म्हणजे त्यांनी आरोप केले, त्यांनी सांगितलं की ह्या रूममध्ये पैसे आहेत म्हणून पैसे SP साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी किशोर पाटील हे जे काही आहे खोतकरांचे PA यांच्यावर कारवाई झालेली नाही, परंतु कारवाई होते अशा पद्धतीचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी SITच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मला ह्या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून असं सांगायचं आहे, प्रत्येक मंत्रालयातून प्रत्येक ठिकाणी आमदार, खासदार, मंत्री वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य करत आहात, परंतु दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी ह्या ठिकाणी बापू बागुल अध्यक्ष हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत हे पैसे संपूर्ण 1,84,00,000 रुपये नसून जवळजवळ 25 ते 30 कोटी रुपयाचा हा व्यवहार होता आणि त्याच्या पुढे जाऊन जास्तीचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे. याच्यामध्ये आम्हाला एक नाव निष्पन्न झालेलं आहे. नंदुरबार जिल्ह्याचे शासकीय अधिकारी दीपक शिवदास यांचे हे जे काही अधिकारी आहेत महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे, यांचं जर कॉल रेकॉर्डिंग केलं, CDR जर काढला तर किशोर पाटील आणि CDR यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने ही जी काही संपूर्ण सायकल आहे ती सायकल या ठिकाणी निष्पन्न होऊ शकते. म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सूचित करतो की संपूर्ण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं ह्या ठिकाणी रेकॉर्डिंग तपासलं गेलं पाहिजे, CDR काढण्यात आला पाहिजे. जर असं झालं नाही तर 2 तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी जन आंदोलन करणार आहे. कारण की प्रत्येक अधिकाऱ्याने म्हणजे आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे, काही नावं मिळालेली आहेत, त्या नावांमध्ये जवळजवळ प्रत्येक कार्यालयातनं 1 कोटी 1.5 कोटी अशा पद्धतीने रक्कम दिल्या गेलेली आहे. आम्ही ह्या पत्रामध्ये काही नावं दिलेली आहेत, त्या नावांची जर चौकशी झाली तर यांच्यावर गुन्हे दाखल होतील. यांच्यावरच नाही तर ज्या आमदारांनी या ठिकाणी जो सहाय्यक आहे त्यांनी कशा पद्धतीने कॉल केलेले आहेत त्याचं देखील या ठिकाणी रेकॉर्डिंग मिळेल. म्हणून दक्ष पत्रकार संघातर्फे आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की हे संपूर्ण कॉल रेकॉर्ड करून आणि या ठिकाणी 3 अधिकारी जे आहेत त्या 3 अधिकाऱ्यांची समिती नेमावी. त्याच्यामध्ये माननीय प्रवीण गेडाम साहेब, राहुल रेखावर साहेब आणि तुकारामजी मुंडे साहेब या तिघांपैकी एकाची समिती नेमून यांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे. जर ही चौकशी झाली नाही तर 2 तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.